नमस्कार मंडळी, मी विदुला शशांक मनोहर आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी दिनांक 1 नोव्हेंबर 2023चे यात्रा वर्णन वाचणार आहे। हा दिवस म्हणजे दुसरा दिवस होता केदारनाथ धामचा। आम्ही 31ला रात्री वास्तव्याला होतो केदारनाथ धाम येथे आणि आम्ही सकाळी परत सुरुवात केली परतीच्या प्रवासाकरता। तर तिथपासून मी आता आजचं सगळं वर्णन वाचणार आहे आणि हे वर्णन खूपच मोठं झालं आहे। म्हणजे खरं सांगायचं तर मला पण कळलं नाही की मी किती लिहित गेले, पण म्हणजे तसे विचार आले तेवढे डोक्यामध्ये आणि मी प्रयत्न केला आहे की ते जसेच्या तसे उतरवण्याचा। तर आता आपण सुरुवात करूया 1 तारखेच्या वर्णनाने। आज सकाळी 6ला जाग आली। रात्री तापमान खूप खाली गेले होते। उणे 4 पर्यंत होते असे तिकडच्या कॉटेजच्या म्हणजे केअरटेकरने सांगितले। त्यामुळे नळातील पाणी गोठले होते आणि त्यामुळे आमच्या बाथरूममध्ये पाणीच नव्हते कॉटेजमध्ये। आम्हाला बाहेरून एका टाकीच्या नळावरून बालदीत भरून पाणी आणावे लागले होते। आम्हाला असे कळले की या टाकीच्या नळावर रोज हेतुपुरस्पर बारीक धारेने पाणी सोडूनच ठेवतात रात्री। त्यामुळे पाणी वाहते राहते आणि ते गोठत नाही। तिथून आम्ही बालदी भरून पाणी आणून सकाळची नित्यकर्मे आटपली आणि केदारनाथ येथून निघण्यासाठी तयार झालो। दिल्लीचे मलिक दाम्पत्य मंदिराच्या दिशेने गेले होते। शिवानी तिचे आवरल्यावर लगेच निघाली, कारण ती चालतच उतरणार होती। मी पण घोडेवाल्याला फोन केला आणि निघाले। मी निघणारच होते इतक्यात मलिक दाम्पत्य आले। मग फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि त्यांचा निरोप घेऊन मी केदारनाथच्या घोडा पॉइंटला जाण्यास निघाले। निघायचे या कल्पनेने माझी पावले जड झाली होती। गेली 3-4 वर्षे केदारनाथला जाण्याचा जो ध्यास मी घेतला होता ते माझे स्वप्न पुरे झाले होते। महादेवांची मनोमन प्रार्थना केली आणि माझी यात्रा घडवून आणल्याबद्दल देवांचे मनापासून आभार मानले। घोडा पॉइंटला पोहोचले। यावेळी केदारनाथहून उतरण्याकरता मला घोडी मिळाली होती। घोडीचे नाव खुशबू होते। ती लहान होती। ही अवघी 6 वर्षांची घोडी उत्साहाचा झरा होती। आधी मला थोडी भीतीच वाटत होती, कारण उतरताना मोठे मोठे उतार तेही डोंगरात होते आणि त्यामुळे घोडेवाल्याने सांगितल्याप्रमाणे उतार आला की शरीर पाठी घ्यायचे आणि चढ सुरू झाला की पुढे झुकायचे, असे करत कसरत होत होती। पण खुशबूचा चालत उतरतानाचा स्वतःवरचा ताबा खूपच चांगला होता। त्यामुळे ती एवढ्या प्रवासामध्ये थोडीशी सुद्धा घसरली नाही। मी सतत मनात महादेवांचे नामस्मरण करत होते आणि मला तसा फारसा त्रास पण झाला नाही। डोंगरातले लुभावणारे निसर्ग सौंदर्य डोळ्यात भरून घेत होते, कारण फोटो काढू शकत नव्हते। दोन्ही हातांनी लगाम धरून बसणे फार गरजेचे होते, पण मी ते सुंदर नजारे आयुष्यात कधीही विसरणार नाही, इतकी त्यांची प्रतिमा मनामध्ये कोरली गेली आहे। अशा प्रकारे माझा प्रवास चालू होता। वाटेत एकदा नाश्त्याचा आणि वॉशरूम ब्रेक झाला। ह्या सर्व प्रवासात मी एकटी होते, पण सतत असे वाटत होते की भोलेनाथ माझ्या बरोबर आहेत आणि माणूस जन्माला जसा एकटा येतो तसाच मरतानाचा त्याचा प्रवास पण एकट्याचाच असतो। माणसाला निसर्गाशी एकरूप होता आले पाहिजे। हा निसर्ग म्हणजे काय? तर निसर्ग म्हणजे शिवचैतन्य आणि त्या शिवचैतन्याचाच आपण एक भाग आहोत, हे विसरून चालणार नाही। जन्म मरणामधला जो प्रवास आहे तो म्हणजे आपले जीवन असते आणि अंतिम सत्य हे मृत्यू हेच आहे। अशा प्रकारचे संपूर्ण प्रवासात विचार मनात येत होते। खरे तर त्या घोडे प्रवासात ह्या लौकिक जगाचा आणि
जगण्याचा मला विसर पडला होता जणू. कारण ही सृष्टी, डोंगर, दरी, मंदाकिनी नदी, झाडे, पक्षी आणि त्या निसर्गातील जीवसृष्टी, सूर्य, चंद्र, तारे आणि अमर्यादित आकाश, हेच जणू माझे जग झाले होते त्या काळापुरते. आणि का कोणास ठाऊक, पण काळ तिथेच थांबावा आणि मी या जगामध्ये एकरूप व्हावे असे मनाला वाटू लागले होते. लौकिक जगात मी आणि माझे एवढेच जीवन जगणारी मी, इथे मात्र केदार बाबांच्या परिसरात आल्यावर ते लौकिक जग विसरून गेले होते. इथे केदार बाबांच्या प्रदेशात, इथल्या हवेत असे काहीतरी आहे की आपण शिवतत्वामध्ये विलीन होण्याकरता उत्सुक होतो आणि स्वतःला विसरतो. या चारधाम यात्रेला माझ्याबरोबर कोणताही माझा ग्रुप नसताना किंवा एकही ओळखीची व्यक्ती नसताना मी एकदम अनोळखी अशा ग्रुपबरोबर आले. ही गोष्ट पहिल्यांदा मला स्वतःलाच खूप खटकत होती, पण आता मात्र मी मनोमन महादेवांचे आभारच मानले. कारण त्या निमित्ताने मला आत्मचिंतनाची संधी महादेवाने प्राप्त करून दिली असे मी मानते. आणि आता तर मला असे वाटू लागले आहे की ह्या प्रकारच्या आध्यात्मिक यात्रा माणसाने खरं तर अनोळखी माणसांबरोबर किंवा एकट्यानेच कराव्यात. कारण त्यामुळे आपण स्वतःचा आणि निसर्गरूपी चैतन्याचा शोध घेऊ शकतो. हा खूप खास अनुभव असतो आणि तो सगळ्यांनी घेतलाच पाहिजे असे मला वाटते. आणि गौरीकुंडहून केदारनाथला जाताना आणि येतानाच्या प्रवासात कितीतरी वेळा 2013 मधल्या महाप्रलयाच्या अत्यंत कटू अशा स्मृती चाळवल्या गेल्या. आणि त्यावेळेस आज जो निसर्ग मला भुरळ घालतोय किंवा ज्या हवेमध्ये मी स्वतःला हरवून गेले आहे, तोच निसर्ग त्यावेळेस आलेल्या भाविकांना अत्यंत भयावह वाटला होता आणि निसर्गाचे रौद्र रूप त्या भाविकांनी अनुभवले होते. हा विचार सुद्धा मनात येऊन गेला होता. तो महाप्रलय का आणला असावा याचे उत्तर त्या ब्रह्मचैतन्याला आणि महादेवालाच ठाऊक. प्रत्येक माणसाचे जगण्याचे एक उद्दिष्ट असते आणि त्यासाठीच तो माणूस जन्माला आलेला असतो असे आत्तापर्यंत मी मानत होते. आणि त्याप्रमाणे मी स्वतःचा सुद्धा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. पण माझे जगण्याचे उद्दिष्ट काय हे मला अजूनही कळलेले नाही. पण इथे केदारनाथला आल्यानंतर आणि या निसर्गाशी एकरूप झाल्यानंतर कुठेतरी मनाला असे वाटले की दरवेळेला काही एक उद्दिष्ट घेऊनच माणूस जन्माला येतो का, तर तसे नसते असे मला वाटले. कारण काही माणसे बिना उद्दिष्ट सुद्धा जन्माला येत असतीलच की, आणि त्यांना काही ठराविक काळ या भूतलावरती जगण्याचा शाप असावा. आणि मला वाटते की मी सुद्धा अशाच उद्दिष्टहीन माणसांपैकी एक असू शकते. असो, त्या क्षणी माझ्या जगण्याचा शापित काळ भोगूनच मी या शिवचैतन्यामध्ये विलीन होईन असे वाटले. अशा प्रकारे स्वतःशी आणि निसर्गाशी हितगुज करण्याचा काळ मला या घोडा प्रवासादरम्यान लाभला असे आता वाटते. असा माझा प्रवास चालू होता आणि घोडेवाल्याकडून मला कळले की आता घोडा पडावपर्यंत जवळच आला आहे घोडा पडाव. आणि नेमके त्याच वेळेस माझ्या घोडेवाल्याला एक नवीन गिराईक मिळाले आणि घोडेवाल्याने पण ताबडतोब मला घोड्यावरून उतार केले आणि मला म्हणाला की आता इथून 1 किलोमीटर तुम्ही चालत जा, कारण मला इथे नवीन स्वारी मिळाली आहे. आधी मी त्याच्यावर भडकलेच. मी त्याला म्हटले की मी तुला घोडा पडावापर्यंत पूर्ण पैसे दिले आहेत आणि तू मला आधीच का उतरवतोयस.
त्यावर तो म्हणाला की तुम्ही आता खूपच जवळ आला आहात आणि मला नवीन स्वारी मिळाली आहे, त्यामुळे मी आता येऊ शकत नाही. खरे तर मी खूप चिडले होते, पण नंतर विचार केला की महादेवांच्या कृपेने सगळा प्रवास खूप चांगला झाला आहे आणि उताराच्या प्रवासात सुद्धा मला सुदैवाने काहीही त्रास झालेला नाही. घोडा बसला नाही की कुठे पडायला पण झाले नाही. त्यामुळे ह्या एका गोष्टी करतात त्याच्याशी वाद घालणे बरोबर नाही, म्हणून मी माझे सामान घेऊन चालायला सुरुवात केली. आता मला बरेच अंतर चालत जायचे होते. पहाडातला चढ उताराचा रस्ता असल्यामुळे घोडा पडावापर्यंतचे 1 किलोमीटर अंतर कापणे सुद्धा मला खूपच त्रासदायक झाले. दमछाक होत होती. त्यामुळे मध्ये थांबत बसत आणि पाणी पिऊन मी कशीबशी पुढे चालले होते आणि कसेबसे एकदा घोडा पडाव आले. आता घोडा पडाव ते गौरीकुंड हे 1.5 किलोमीटरचे अंतरही असेच चढ उताराचे आणि वळणावळणाचे होते. साधारण सकाळचे 11:30 झाले होते आणि ऊन चढू लागले होते. सतत चालत असल्यामुळे खूप गरमाही वाढला होता. आधी केदारनाथला जे कपडे एकावर एक घातले होते ते एक एक कमी करायला सुरुवात केली, त्यामुळे माझी सॅक सुद्धा जड झाली. तशीच पुढे चालत जात होते. माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कसे वळण येईल काही सांगता येत नाही. आयुष्यात कधी मी अशी एकटी बाहेर गेले नाही आणि अशा प्रकारच्या आध्यात्मिक यात्रेला तर कधीच गेले नाही. आणि तीच मी आता इथे या डोंगर दऱ्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात एकटीच चालते आहे. ही गोष्ट मला स्वतःलाच खूप अविश्वसनीय आणि मजेशीर पण वाटत होती. मजल दर मजल करत गौरीकुंडला पोहोचले. आता गौरीकुंडपासून साधारण 1.5 किलोमीटर चालायचे होते. तिथे पुढे शेअर टॅक्सीने सोनप्रयागपर्यंत जायचे होते. गौरीकुंडापासून सोनप्रयागपर्यंत जाताना मध्ये मंदाकिनी नदीचा खळाळता प्रवाह आहे आणि त्या शेअर टॅक्सीपर्यंतच्या स्टॉपपर्यंत पोहोचताना मंदाकिनी नदीचा खळाळता प्रवाह खूपच विलोभनीय होता. कारण पहाटे जेव्हा आम्ही निघालो होतो केदारनाथला जाण्याकरता, तेव्हा तिचा फक्त आवाजच ऐकला होता, पण अंधारामध्ये तिचे नीटसे दर्शन झालेले नव्हते. ते आत्ता घडले. ह्या गौरीकुंडावरच श्री गणेशाची ती प्रसिद्ध जन्मकथा घडली आहे असे मानले जाते. महादेवांना पुढे जाण्यास मनाई केली म्हणून महादेवांनी छोट्या गणपतीचे, ज्याची द्वारपाल म्हणून माता पार्वतीने नियुक्ती केली होती, त्याचे मस्तक उडवले होते. नंतर माता पार्वती स्नान करून आल्या तेव्हा ह्या झाल्या प्रकाराने खूप शुद्ध झाल्या, दुःखी झाल्या. भगवान शंकरांना सुद्धा झाल्या प्रकाराचे दुःख झाले व त्यांनी प्रायश्चित्त करायचे ठरवले आणि त्याच्यावरचा उतारा म्हणून त्यांनी हत्तीचे मस्तक गणपतीला लावून त्याला जीवन अभयदान दिले. अशी ती गोष्ट आहे आणि ही गोष्ट सर्वांना माहितीच आहे. तर तिथे हे स्थान आहे. त्या जागेचे दर्शन घेतल्यावर मन रोमांचित झाले. तिथून पुढे निघाले. आता उन्हाचा तडाखा खूपच वाढला होता, त्यामुळे कधी एकदा शेअर टॅक्सी स्टँड येतो आहे असे झाले होते. अखेरीस शेअर टॅक्सी स्टँडला पोहोचले आणि शेअर टॅक्सी सुद्धा लगेच मिळाली. ह्या टॅक्सीमध्ये एका वेळेला 12-13 माणसे अक्षरशः कोंबून भरतात, पण इलाजच नसतो कारण खूप मोठी रांग असते आणि प्रवास फारच कमी असल्यामुळे कोणी काही बोलत पण नाही त्याकरता. 2 किलोमीटरचा हा प्रवास आहे फक्त, पण ते 2 किलोमीटर कापताना त्या गच्च भरलेल्या शेअर टॅक्सीमध्ये खूपच त्रास होतो. सोनप्रयागला टॅक्सीमधून उतरल्यावर कितीतरी वेळ धड उभेच राहता येत नव्हते. पुढचा प्रवास सोनप्रयाग ते सीतापूर 2 किलोमीटर होता. सीतापूरच्या पार्किंग लॉटमध्ये आमची टेम्पो ट्रॅव्हलर पार्क केली होती. परवा भल्या पहाटे 2 वाजता, खरं तर पहाट कसली, रात्रीचे
आम्ही तिलवाडाला पोहोचल्यावर जेवणानंतर आमचा मनाने केदारनाथला जायचा प्रवास तेव्हाच सुरू झाला होता. तो अजूनपर्यंत चालूच होता. आता मात्र मला भूक लागली होती आणि सोनप्रयागला चांगली हॉटेल दिसायला लागली होती. मग तिथेच एका घरगुती उत्तराखंडी जेवण मिळेल असे एक हॉटेल मिळाले आणि तिथे गरमागरम भात आणि पालकाची भाजी, ज्याला तिथे ढेपळी म्हणतात, ती ओली पातळ भाजी आणि सोयाबीन चंक्सची भाजी असे मी जेवले. खूप जोराची भूक लागली होती आणि असे घरगुती रुचकर जेवण मिळाले म्हणून मी खुश होते. दुपारचा 1 वाजून गेला होता आणि आता ऊनही खूपच वाढले होते. पण मला आता भरपूर चालत जायचे होते सीतापूरपर्यंत. आता जेवणानंतर सुस्ती आली होती आणि शरीराचा थकवा पण जाणवायला लागला होता. इतका वेळ केदारनाथचे लक्ष गाठायचे होते, त्यामुळे शरीराच्या थकव्याकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र हवा पाण्याचा झालेला बदल खाली उतरल्यावर जाणवू लागला होता. त्यामुळे आणि असे झोपावे असे वाटू लागले होते. केदारनाथ यात्रा चांगल्या प्रकारे निर्विघ्नपणे पार पडली होती याचे समाधान मनाला लाभले होते आणि शांतता पण लाभली होती. त्या जोरावर मी पुढचे 2 किलोमीटरचे अंतर व्यवस्थित कापले आणि सीतापूरला उतारावरच्या पार्किंग लॉटला पोहोचले. मला वाटले होते की माझ्या आधी आमच्या ग्रुपमधली माणसे पोहोचली असतील, पण मी पहिलीच पोहोचले होते. ड्रायव्हर सुद्धा आश्चर्यचकित झाला व मला म्हणाला, तुम्हीच पहिले आहात. हर हर महादेव असं बोलला मला. मलाही खूप छान वाटले. मग सगळ्यांचे फोन यायला लागले आणि सगळे येईपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. नंतर आम्हाला कळले की ग्रुपमधल्या दोघींना, म्हणजे ज्यांचा उल्लेख मी केला होता 7 सिस्टर्स, त्यांच्यापैकी दोघींना रात्री श्वास घ्यायला त्रास झाला होता व तिथे त्यांना हॉस्पिटलाइज पण करावे लागले होते आणि म्हणून तिथून उतरायला त्यांना उशीर झाला होता व सगळे घोड्यावरूनच आले होते. आम्हाला सीतापूर सोडेपर्यंत संध्याकाळचे 7:15-7:30 झाले. 2-2.5 तासानंतर गुप्तकाशी जवळच्या हॉटेलला पोहोचलो. इथे दरड कोसळून रस्ता बंद होण्याच्या समस्या सतत येत असतात, पण आमच्या सुदैवाने असे काहीही न होता आम्ही वेळेत हॉटेलला पोहोचलो. ही पण महादेवाचीच कृपा. तिथे जेवण रेडी होते आणि गरमागरम जेवण केले आम्ही आधी. तेव्हाच आम्हाला दुसऱ्या दिवसाचा पण कार्यक्रम सांगितला गेला. लगेच रूमवर येऊन झोपी गेलो. हर हर महादेव. तर इथे माझे केदारनाथ धाम यात्रेचे 1 तारखेचे वर्णन संपलेले आहे. आणि अशा प्रकारे आता 3 धाम माझे पूर्ण झालेले आहेत, यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ. तर आता पुढच्या भागामध्ये बद्रीनाथला जायला निघणार आहोत, त्याचे वर्णन असेल. आता मी तुम्हाला 1 तारखेला घेतलेले फोटोज आणि व्हिडिओज दाखवते, तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग. आता हा पहिला फोटो बघा. बर्फाच्छादित हिमशिखरं, सोनेरी हिमशिखरं दिसत आहेत. हा पहाटेचा काढलेला आहे. या आमच्या कॉटेजेस होत्या आणि तिथून हा असा व्ह्यू होता. खूपच सुंदर नजारा होता तो. तेव्हा मी सकाळी हा फोटो काढलेला आहे. आणि आता हा एक व्हिडिओ बघा. आमच्या केदारनाथ येथे राहण्याच्या कॉटेजेस आहेत. समोरून व्ह्यू खूपच सुंदर दिसतो. या आमच्या केदारनाथ येथे राहण्याच्या कॉटेजेस आहेत.
तर त्या कॉटेजेसचा व्हिडिओ काढला होता जिथे आम्ही राहिलो होतो त्या. आणि आता हे भैरवनाथाचं देऊळ दाखवते. हा वरून काढलेला फोटो आहे. इथे आम्ही पूर्ण जाऊ शकलो नाही कारण खूपच श्वास फुलला होता जाईपर्यंत, पण अर्ध जितके जाऊ शकलो तिथून मी हा फोटो काढलेला आहे. आणि आम्हाला ना परतीचा प्रवासाकरता निघायचे पण होते, त्यामुळे तेवढा वेळही नव्हता. आणि हे हेलिपॅड. हे हेलिकॉप्टर झेपावलं आहे घाटीमध्ये, केदारनाथाच्या घाटीत. हे पण एक अजून छायाचित्र. तर हे एवढेच फोटो मी काढू शकले, कारण काय झालं, परतीच्या प्रवासामध्ये मला फोटो नाही काढता आले कारण लगाम घेऊन बसावे लागले होते घोड्यावरती. म्हणून मी ते सगळे सुंदर सुंदर नजारे माझ्या डोळ्यामध्ये मात्र सामावून घेतलेले आहेत. तर हे माझे फोटोज होते आणि एक व्हिडिओही दाखवला तुम्हाला. तर इथेच 1 तारखेचं माझं वर्णन संपतं आहे. आता बद्रीनाथाच्या वाटेवरती नेक्स्ट आपला एपिसोड जो असेल तो त्याच्यावर असेल. तर तोपर्यंत आपण रजा घेऊया. चला, बाय बाय.